श्री गणेशाय नमः. भगवंत म्हणे गरुडा परेशी. भगवंताने सांगितलं, हे गरुडेश्वरा, आता मी कथा तुला सांगतो ते ऐक. शतयोजने विस्तार यम नगरीशी, वेष्टित हेम प्राकारेशी, त्यासी चार वेशी पयस्ती. 100 योजने चारही बाजूला विस्तार आहे अशी यमनगरी सोन्यानं मढवलेली आहे. आणि त्या नगरीला 4 वेशी आहेत. अगा गरुडा भाग्यवंता, पुरी रथ्या चत्वार शोभिता. हे गरुडा, चारी बाजूनी सुशोभित आहे, सुंदर आहे आणि ते रथाच्या आकाराचे आहे. सप्तभूमी करोनी व्याप्ता, गृह सौधुयुक्ता विराजिता. आणि त्यामध्ये सर्व तऱ्हेच्या सोयी सुविधा आहेत. शाला मयूरहंस चक्रवाक, ज्याप्रमाणे मयूर असतो त्याप्रमाणे ती नगरी दिसत आहे. सप्तभूमी करोनी व्याप्ता, गृह सौधयुक्ता विराजिता. शाला मयूरहंस चक्रवाक, चकोर रावे आणि पिक, कदली चंपका शोक, जंबू कदंब चुतपये. त्या प्रकारे अनेक प्रकारच्या फुलांच्या सुशोभित अशा बागा आहेत. अनेक नाना वृक्ष करोनी, अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. अत्यंत शोभे संयमिनी, आणि ते वृक्ष कसे आहेत? शोभायमान आहेत, दिसायला सुंदर आहेत. दुपा दिवास सर्वा सदनी, निषिदिनी सर्वदा. आणि आपण अगरबत्ती लावल्यानंतर किंवा धूप लावल्यानंतर ज्याप्रमाणे त्याचा वास येतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या वृक्षाचा वास येत आहे. मृदंगानी शंख विना रेणुरवानेक. त्या ठिकाणी मृदंग आहेत, शंख आहेत, विना आहेत, सर्व काय आहेत. धर्मसुती बंदी लोक, अधर्म जिंक म्हणती सदा. आणि त्या ठिकाणी पापमुक्त झालेले लोक भजन प्रवचन कीर्तन करत असतात. चारी दिशा मुनी व्राते करुणा, मार्ग शोभती निषिदिना. आणि ज्या 4 वेशी आहेत ते 4 मार्ग आहेत, ते मार्ग सुद्धा सुशोभित दिसतात. निषिदिना उत्तर द्वारपुरी लागून, 1.5 योजने उंचाशे. आणि उत्तर दिशेला एक पुरी आहे, म्हणजे एक मोठं गाव आहे. ती 1.5 योजने उंच आहे. रुंदी असे 1 योजना, आणि रुंदीची 1 योजना आहे. स्फटिकाटाल शोभायमान, आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेच्या भूमी आहेत, जमिनी आहेत, पर्वत आहेत. नाना रत्ने विराजित, त्या स्थानी देव विख्यात, श्रवण निसृत जान. आणि त्या ठिकाणी नाना तऱ्हेचे रत्न आहेत, माणिक मोती आहेत. आणि त्या ठिकाणी देवलोक सुद्धा पोथीपुराणाचं श्रवण करण्यासाठी येत असतात. ते देव दिव्य सिंहासनावरी, आणि ते देव दिव्य सिंहासनावरती बसले असतात. बैसले चौरे ढाळे ते उपरे, आणि त्यांना हवा घालण्यासाठी तिथं पर्या उभे असतात. प्रसन्न रूप दिनरात्रे, कमलाय नेत्रे ते सर्व. आणि त्यांचे नयन म्हणजे डोळे सुंदर आहेत, भगवंतासारखे आहेत. भूलोकावरून मनुष्येती, ह्या भूलोकावरून मृत्यू पावल्यानंतर जे लोक जातात, प्रेत शरीरी श्रांत दिसती. आणि ते आत्मारूपी प्रेत असतात. कारण या ठिकाणी आपण नाशवंती हाडून नटलेलो आहे. आणि त्या ठिकाणी जात असताना आपण
आत्म्याच्या रूपात जात असतो. प्रेत शरीरी श्रांत दिसती पूर्ण संवत्सर क्लेशती प्राणी भोगती यम मार्गी. प्रत्येक माणूस गेल्यानंतर थोडं का होईना आपण पापाचे झटते दिल्याशिवाय, कारण प्रत्येक माणसाकडून पाप आणि पुण्य हे होतच असतं, त्याप्रमाणे त्या ठिकाणी पापाची झडती संपली की स्वर्गाला जाण्यासाठी मार्ग असतो. हा हा भूत क्षुधाविष्ट. आणि त्या ठिकाणी काही येणाऱ्या प्रेतात्म्याला तहान लागलेली असते. दूर गमनाचे महाकष्ट. आणि पृथ्वीपासून यमलोक किती दूर आहे ते सांगता येणार नाही. इतक्या लांब जाईपर्यंत त्या प्रेत आत्म्याला भयंकर त्रास सहन करावा लागतो. कारण प्रत्येक माणूस हा पूर्ण पुण्यवान असतो असं नाही, काही ना काही त्याच्याकडून घडलेलं असतं. अनेक यातना यथेष्ट यमदूत स्पष्ट करिशी सदा. अनेक प्रकारच्या यातना प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे, ज्या ज्याप्रमाणे पाप आणि पुण्य केले त्याप्रमाणे त्या पापाची झडते लागते. आयस्या जीवासी देखोनी आहित सीते करुणे करुणी शुभवाक्ये जीवा लागुनी उपदेशनी आश्वासिती. आणि पृथ्वीवरून गेलेल्या प्रत्येक प्रेत आत्म्याला ते बोलत असतात की बाबा तू पृथ्वीवर जाऊन काय काय केलास, कसा संसार केलास, किती वेळा नामस्मरण केलंस, परमेश्वराच्या पोथ्या वाचल्यास, परमेश्वराचं कीर्तन ऐकलंस, भजन ऐकलंस, भजन केलंस, असे सर्व काय ते विचारत असतात. पुण्यमार्ग काय केला ते विचारत असतात. मग ते त्या जीवाचे कर्म चित्रगुप्ताशी सांगती निभ्रम. आणि नंतर मग चित्रगुप्ताला सांगतात, ए बाबा ह्याचं पाप आणि पुण्य बघ किती आहे ते, यानं कर्म कसं केले पृथ्वीवर गेल्यानंतर, संसारात गेल्यानंतर ते आम्हाला सांगा. आयस्या जीवासी देखोनी हितैषिते करुणे करुणे शुभवाक्ये जीवा लागुनी उपदेशनी आश्वासिती. मग ते त्या जीवाचे कर्म चित्रगुप्ताशी सांगती निर्भ्रम. त्या ठिकाणी एका चित्रगुप्ताला हे काम भारी पडेल म्हणून त्या ठिकाणी अजून 11 जण ठेवलेले आहेत चित्रगुप्त. ते सर्व पाप पुण्याचा आपला बाजार त्या ठिकाणी लिहून ठेवत असतात. तयाचे पुण्य उत्तम ब्रह्मवाक्याप्रमाणे निवेदिती. ज्याप्रमाणे चित्रगुप्ताने लिहून ठेवलं आहे त्याप्रमाणे ते चित्रगुप्त सांगत असतात यमधर्मराजाला की यानं काय पुण्य आणि काय पाप केलंय ते. भूलो की जरी पूजन. आणि या भूलोकामध्ये जरी आपलं कोणी पूजन प्रार्थना करत असेल तरी बोलो की जरी पूजन आता रक्षा श्रवणाचे घडेल जाण. जर भूमीवर पृथ्वीवर मृत्यूलोकामध्ये जर तुम्ही काय पुण्य केलं असेल तर तेही बेरजेस धरलं जाईल. तरी सर्व पातकाचे धन पूजा प्रभावान होत पै. आणि तुझ्या हातून चांगलं कर्म घडलं असेल, पुण्य पावन कर्म घडलं असेल तर त्यातून ह्या पापाचा नाश होईल. नाही पूजन घडले जरी. आणि तुझ्याकडून पूजा अर्चा जरी घडली नसेल तरी सुद्धा ते प्रेतात घेऊन सत्वरी. आणि त्याच्या हातून जर काय पुण्य घडलं नसेल तर ते त्या प्रेताला ताबडतोब बरोबर घेतात. धर्मराजाचे सभांतरी नेत लवकरी श्रवण देव. आणि नंतर यमधर्मराजा सभेमध्ये नेऊन त्या प्रेतात्म्याला उभं केलं जातं. तेथे जे पुण्यवंत असते त्याशी यम दिशे रमापती. आणि या ठिकाणाहून जे माणसं पुण्य प्रभाव निर्माण करून जातात त्यांना यम असो किंवा यमधर्म असो सगळेजण परमेश्वराप्रमाणे दिसत असतात, रमापतीप्रमाणे म्हणजे विष्णूप्रमाणे दिसत असतात.
घनश्याम चतुर्बाहू मूर्ती पिवळा निसृती पितांबर. त्या सर्वांचा पोशाख सुद्धा महाविष्णूसारखाच असतो, पिवळा पितांबर, बरजरे अंगावर कपडे, हातामध्ये शंख गदा पद्म, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पायामध्ये असतात, पद्म पायामध्ये सुद्धा असतात. म्हणजे सरासरी विष्णूप्रमाणे प्रत्येकाचा पोशाख असते. शंख गदा आणि चक्र पद्मादियुक्त चारी कर, ते चतुर्बाहू असतात सगळेजण. वनमाला विराजित सुंदर, वनमाला म्हणजे त्या ठिकाणी फुलांचे झाडं भरपूर असतात. वदन चंद्र प्रसन्न तो, आयशे विष्णू रूप सुंदर. पाहुनी प्राणी नमस्कार. आणि त्या सर्वांचं ते विष्णुरूप पाहून इथून गेलेले सर्व प्रेतात्मे त्याला नमस्कार करतात. घालून या स्तुती अपार रक्ष निरंतर ऐशे वदती. हे म्हणते यमधर्मराजा, आमचं रक्षण करा, आम्हाला या सर्व संकटातून वाचवा. धर्मराज त्यांचे देखोनी, काय देखोनी, त्यांचं कर्म देखून पाहून काय म्हणतात की जे सत्यवादी आणि महानी प्राणी, जे सत्यानं चालणारे असतात, जे नियमाचं पालन करणारे असतात, अशा सर्व प्राण्यांना या ठिकाणी न्याय मिळतो. परोपकार करते अनुदिनी परदारा स्वप्ने न भोगिती जे. पहा, जो माणूस पृथ्वीवर जन्माला जातो भूमीवरती, तो परोपकारी असला पाहिजे आणि त्यानं परस्त्रीला माते समान मानलं पाहिजे, वाईट कर्म केलं नाही पाहिजे. परदारा स्वप्ने न भोगिती जे, स्वप्नातसुद्धा वाईट विचार आणत नाहीत आणि स्वप्नातसुद्धा वाईट कर्म करत नाहीत. परद्रोह परद्रव्ये विमुख, परक्या धर्माला मिळावा अशा आशा करत नाहीत किंवा कोणाचं द्रव्य चोरत नाहीत. प्रियवादी दर्श श्राद्ध नेमक मातृपितृभक्ती समख्य गुरुसेवानेक जे करती. आणि जे आई वडिलांची सेवा करतात, जे सद्गुरूची सेवा करतात, देवपूजा निरंतर जे करती, देवपूजा निरंतर करतात, एक दिवससुद्धा वाया जाऊ देत नाहीत. पंचयज्ञ नित्याचरती स्नान तर्पणादि यथा पद्धती. द्वादशाक्षर जपती मंत्र सदा, जी नेहमी स्नान संध्या करतात, देवपूजा करतात, परमेश्वराचा चंदन, अष्टगन, बुक्का, शिवविभूती असे जे कपाळी लावून द्वादशी अक्षर मंत्राचा जप करतात. तुळशी सेवा करते नित्य, तुळशी पूजन नित्य करतात. विप्र पादुक सेवित म्हणजे ब्राह्मणाचं दर्शन घेतात. पर पीडा निवारक दांत अव्यसने शांत जे प्राणी, अव्यसने म्हणजे कुणाला व्यसन नाही असे प्राणी. आणि करते भूमिदान, आणि जे भूमिदान करतात आश्रमशाळेसाठी, धर्मशाळेसाठी, मंदिरासाठी, तैसेचे करती कपिला दान. त्याचबरोबर गायीनं सुद्धा ब्राह्मणांना दान दिलं जातं. वेदांतानी पुराण श्रवण तीर्थी स्नानादरे करती. पहा काय सांगितलं, वेदांत, वेद तर आपण वाचू शकत नाही कारण ते आपल्याकडे वेद नसतात, परंतु बाकीचे पोते पुराण आहेत, 18 पोते पुराण आहेत, भगवत महापुराण आहे, गीता आहे, अनेक देवांचे पोते पुराण आहेत, ती तरी आपण वाचली पाहिजेत. तीर्थी स्नानादरे करती. आणि ह्या पृथ्वीवर असणाऱ्या तीर्थांचं 4, 2, 5, 10 अशा तीर्थांचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि जे घेतात ते शिवपूजा परायण, आणि शंकराचे जे पूजार्चा करतात ते शाकान्न जलदान, साधं अन्न आणि शिजलेलं अन्न ह्याचा दान धर्म केला पाहिजे. तक्रादी गोरस दान विनता नंदना ते करते. त्याबरोबर गोरसदान म्हणजे
गायचं दूध वगैरे हे ब्राह्मणाला पिण्यासाठी द्यायचं, किंवा आपल्यामध्ये एखादा अतिथी येतो त्याला प्यायला द्यायचं, त्यापासून हे पुण्य होत असतं. ते प्राणी पुण्यवंत पिंडाच्या देह यमलोकी टाकीत, दिव्य देह धर्मराज देत. आणि मग अशा माणसाला त्याचा प्रेत आत्मारूपी जो देह असतो तो नाहीसा होतो आणि तो दिव्य देही बनतो. दिव्य देह धर्मराज देत, पुण्यवंत नरदेहांतर पावे. आणि मग आपण या ठिकाणी निघून जातो, ह्या देहाला सोडून जातो. मग प्रेत आत्मा आपला तयार होतो, म्हणजे प्रेताचा देह मिळतो. आणि तो म्हणजे प्रेत आत्मा म्हणजे कसा, तो पापमय असतो. पण पुण्यवान त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं पुण्य असेल तर तोच प्रेत आत्मा दिव्य देही बनतो, म्हणजे साक्षात परमेश्वर बनतो. स्वर्गादी लोक पाहुनी अनेक भोग भोगिती अनुदिनी. आणि ज्यांना स्वर्ग प्राप्त होतो ते अनेक प्रकारचं पुण्य त्या ठिकाणी भोगत असतात. आता पापकर्मी जो प्राणी यमपाशानी बद्ध जो का. आणि या ठिकाणाहून पाप करून गेलेल्या माणसासाठी पहा काय काय सांगितलं आहे. तो धर्मराजा शिकैसा पाहत विक्राळा आणि भयानक अत्यंत. आणि पापी प्रेत आत्म्याला त्या ठिकाणी सगळे लोक, यमधर्मराजा सुद्धा कसा दिसतो, अकराळ विक्राळ चेहरा आहे, महिषावरती बसला आहे, भीती वाटेल आपल्याला असा दिसतो. महानो दीर्घद्रष्टायुक्त, लांब लांब दात आहेत, नाक मोठं आहे, कपाळ मोठं आहे, म्हणजे दैत्यासारखं दिसतात त्या ठिकाणी ते लोक. दंड हस्ताने कर्कश, हातामध्ये ब्रह्मदंड आहे, तो विचित्र प्रकारचा आहे. अनेक हातामध्ये हातर आहेत, अनेक हात आहेत, आणि प्रत्येक हातामध्ये एक एक वस्तू आहे, आणि तो प्रत्येकाला दंड देत असतो. आणि लोक त्या ठिकाणी कर्कश आवाजामध्ये मोठ्या मोठ्यानं ओरडत असतात. लोक शतनो भीषणाश, भयानक दाडा विशेष. भयानक चेहरा, भयानक मोठे दात, दाडा भयानक, ते विद्रूप रूप दिसत असतं पापी माणसाला. भयानक सभा देखो नित्रास, सर्व सभा तशी दिसते. त्यामुळं त्या जीवात्म्याला म्हणजे प्रेतात्म्याला भयंकर भीती वाटते. पाहुण्यांगास कंप सुटे, जसं त्याला पाहूनच घाम फुटतो माणसाला, घाम, आणि इतकी भीती वाटत असते. म्हणून बाबांनो रे, इथं आल्यानंतर संसार करत असताना परमार्थ घ्या असे तुकाराम महाराज सांगतात. तर परमार्थ हा कोणता, तर नामस्मरण करणं, देवाचं नाम घेणं, पोथीपुराण वाचणं, देवपूजा करणं, व्रत वैकल्य करणं, हीच पूजा आणि हेच पुण्य आहे. हेच माणसाकडून घडलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर कुणाची भीती वाटण्याचं कारण नाही. मग तयाच्या पातका प्रमाण चित्रगुप्ताचे मते करुण. आणि मग ते लिहिल्या, मग त्याच्या पाप कर्माचा त्या ठिकाणी पाडा वाचला जातो चित्रगुप्ताकडून. नरक योनी देती दारुण अति कठीण भोगावयाशी. चित्रगुप्त सांगतात ह्यानं एवढं पाप केलेलं आहे, पुण्य कमी केलं आहे, मग काय करायचं. मग यमधर्म सांगतात ह्यांना नरकामध्ये फेकून द्या. 84 नरक तेथे असते. 84 प्रकारे त्या ठिकाणी नरकाच्या नद्या आहेत. घाताक्षार्या जे महापापे करती. महान पाप करणारा तर भयंकर त्रास असणार. 28 नरक तया प्रती. पाप करणाऱ्याला 28 नद्यामध्ये फेकून दिलं जातं, आणि त्यामध्ये ते मोठ्या मोठ्यानं ओरडत असतो आणि डुबक्या घेत असतो. नामे निसृती त्यांची ऐक. आणि अशा प्रेतात्म्यांची नावं सांगतात त्या ठिकाणी. आता मिश्र आणि अंधता मिश्र, रवरव महारवरव घोर. हे नरक यातने नद्यांची नावं आहेत.
कुंभी पाकाने कालसूत्र अशी पत्र खगाधिपा. मोठमोठे बर्चे असतात, त्रिशूळ असतात त्या ठिकाणी. आणि तो ज्यावेळी त्या नदीत टाकल्यानंतर बाहेर निघा बघतो, त्या टायमाला भाल्याने ह्याने त्याला डवसून पुन्हा त्या नदीमध्ये ढकललं जातं आणि बुडवलं जातं. अंधकोप सुकर मुख तैसेची सदंच कृमी भोजक. त्या नरकाच्या नदीमध्ये काय काय असतं? त्रास देणारे सर्प असतात, अनेक प्रकारचे जलचर असतात, ते आपला त्रास देत असतात. वैतरणी शालमली वज्र कंटक तप्त भूमी अनेक यातना जेथे. आणि ज्या ठिकाणी फक्त विस्तवासारखी लाल गुंजर अशी भूमी असते, त्या भूमीमध्ये ढकलून देत असतात. आणि मग त्या ठिकाणी आपलं शरीर जळत राहतं आणि आपण आक्रोश करत राहतो, पण तिथं वाचवणारा कुणी नसतो. आला भक्षक विषसन पुयोद प्राणरोधक जान. त्या ठिकाणी माणसाला दुःख झाल्यानंतर शरीराला कुठं तरी एखादं दुःख झालं तर त्यातून कसा पो निघतो, अशा पोच्या सुद्धा त्यात मोठमोठ्या नाद्या असतात, त्यामध्ये हे टाकलं जातं. सारमेय विचिरय घन पानपात्र दारुण तैसेची. आणि त्या ठिकाणी माणसाला खाणारे आणि खाल्ल्यानंतर पुन्हा त्याच्यावर अमृत जल शिंपडून त्यांना पुन्हा आहे असं बनवतात आणि पुन्हा त्याला ते त्रास द्यायला सुरुवात करतात. रक्षोदक दंद शुक दंश करणारे साप अनेक प्राणी त्या नरकाच्या नदीमध्ये असतात. क्षार चिखल निरोधक आणि नुसत्या चिखलांची बी दलदल अशी एक नदी असते. पर्यावर्त सुची मुख 28वा देश शुलवेद. आणि एक 28वा असा देश आहे, त्यामध्ये ढकलून देत असतात. जे करती परश्री गमना जे करती परश्री गमन आणि दुसऱ्यांचे हरती धन. जे परश्री गमन करतात आणि दुसऱ्यांचं धन हरतात, त्यांना हा त्रास असतो. म्हणून हा सर्व त्रास नामस्मरणामुळं नाहीसा होतो आणि मग जाण्यासाठी रस्ता निर्मळ होत असतो. भावानो, ते प्राण्यांनो दक विहीन. आणि त्या ठिकाणी दुसऱ्याच्या धनावर जे टपून राहतात, जे ते मिळावं म्हणून जे प्रयत्न करतात, त्यांना काय सांगितलं पहा. ते प्राण्यांनो दकविहीन पावती ताडन तामेश्र नरके. आणि त्या नरकामध्येच त्याला इतका त्रास देतात, अन्न तर त्याला देतच नाहीत, पाणी पण देत नाहीत. अनेक जे वंचना करते बळेची परद्रव्य हरते. दुसरे धन भेटलं माणसाला फार बरं वाटतं, आनंद होतो, चांगलं वाटतं. चला आपल्याला धन भेटलं, आता या धनावरती आपण उड्या मारूया, आपण सुखी जगूया. माणसाकडे धन हे फक्त स्वतःच्या कष्टाचं पाहिजे आणि त्याचा दानधर्म केला पाहिजे, तर पुढं देवाघरी त्रास कमी असतो. बळेची परद्रव्य हरती नष्टदृष्टी ते पापमती अंधता मिश्रगती त्याशी प्राप्त. दुसऱ्याच्या धनावर टपणारा, दुसऱ्याच्या धनावर जीवन जगणारा आणि माझा आहे म्हणून अहंकार करणाऱ्यांना त्या ठिकाणी इतका त्रास आहे, ते बोलूसुद्धा वाटत नाही. शरीराच्या अभिमाने करुणी भूतद्रोह संपादिते प्राणी. आणि अभिमान अहंकार होतो माणसाला, आणि मग ह्याला करण्याकर त्याला धरण्याकर असं करून मग दुसऱ्यांना त्रास देत राहायचं. स्वशरीरे पोषिते अभिमानी. बघा, स्वशरीरे पोषिते अभिमानी याचा अर्थ काय होतो? खायचं, पण चांगलं खायचंच नाही. जे वाईट वस्तू आहे तेच खायची, ज्यामुळं पुण्यप्रभाव नाहीसा होईल तेच वस्तू खायची, पुण्यप्रभाव निर्माण होईल अशी वस्तू कमी खायची. मग सांगा तिथं काय होणार? त्रासच मिळणार. रौरवस्थाने ते जाते, ज्या ठिकाणी नरक नदी आहेत आणि त्या नुसत्या उसळ्या मारतायत, बुडबुड्या मारतायत,
धूर निघतोय अशा ठिकाणी त्याला टाकलं जातं. परद्रोहे कुटुंब पोषण करित्यासी रवरवस्थान. परद्रोहे दुसऱ्याला दमदाटी करून जीवन जगायचं अशा माणसासाठी रवरव अशा महानरकात टाकलं जातं त्या माणसाला. परद्रोहे कुटुंब पोषण करित्याशी रवरव स्थान. लोकांच्या चोऱ्या मारा करून धन मिळवायचं आणि आपल्या कुटुंबाला जगवायचं अशा माणसाला रवरव नरकामध्ये टाकलं जातं, की ज्या ठिकाणी तो अत्यंत गरम असतो आणि उसळ्या मारत असतं ते पाणी. द्रोहानुसारे पक्षी येऊन आणि तेवढ्या मग त्या ठिकाणी पक्षी येतात. शरीर भेद न करते बळे आणि त्या ठिकाणी शरीराला चावतात, शरीराला खात राहतात. मोठमोठे पक्षी येतात आणि शरीराला टोचा मारून खात असतात. ते कळतं दिसतं, पण त्याच्यापासून सोडविणारा कोणी सुद्धा नाही. पशुपक्षी जे मारिती आणि पक्षांना काही कारण असताना जे मारत राहतात, शिकार करत राहतात, त्यांच्यासाठी त्याशी कुंभी पाकी घालिती तप्त तैला माझी. आणि भली मोठी कडे असते आणि त्यामध्ये तेल ओतलेलं असतं आणि ते तेल उकळत असतं, अशामध्ये टाकलं जातं. नानिती ब्रह्मदेहाची गती ऐके गरुडा. भगवान विष्णू गुरुडेश्वराला सांगतायत की त्या ठिकाणची अजून काही जी कथा असते ती तुला सांगतो, ती ऐक. कालसूत्र महानरक कटाह तप्त ताम्रमय देख खालीवर असे देख अर्क तेजे देख जळतसे. खाली व्याग, चारे बाजूला आग आणि वरती आकाशात पण नागेचा पाऊस पडतो. त्यामध्ये तो माणूस होरपळत असतो आणि मोठमोठ्यानं आई बापाला हाका मारत असतो, पण त्या ठिकाणी आईबाप नसतो. परमेश्वरला हाका मारत असतो, पण परमेश्वर त्या ठिकाणी तसा येत नाही. का तर परमेश्वराचं नामस्मरण करून पुण्य कमवण्यासाठी ह्या भूमीवरती जन्म दिलेला आहे. आणि हेतून हल्ल्यानंतर मग त्या प्राण्याला या ठिकाणी जे तप करता येतं, भजन कीर्तन करता येतं, सगळं काय करतं, पुण्य कमवता येतं, ते तिथं येत नाही. कारण तिथं पुण्य होणारच फक्त जागा असते. वेद मार्गाचा करुणी त्याग पाखंडे सेवा अनेक. पुती पूर्ण वाचायची सोडायची, भजन कीर्तन करायचं सोडायचं आणि ह्याच्या टावळ्या करत फिरायचं, ह्याच्या निंदा करत राहायचं नेहमी. पाखंडे सेवा अनेक त्याची अशी पत्री वनी सवेग नेऊन अंग छेदिते. मग त्याला जंगलात घेऊन जातात आणि त्याला चारे बाजूनं बर्च्यानं त्रिशूळानं भाल्यानं असं खोचून मारत असतात. दंड्याशी जे दंड करती विप्राचा देह दुखविते. फक्त यातना देतात आणि ते यातनाच त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात आणि आपल्यासाठी त्याच यातना वाईट असतात. पीडा निसृती इक्षु दंडवत किय कवत को नसारक त्याशी अंधकोप नरक ते जंतु अनेक दंशती प्रापक क्षुत्रोन्मूर्छा. आणि मग त्याच्या डोळ्यातने ते बरसे खुपसायचे, भाले खुपसायचे, त्याला आंधळा करायचा आणि अशा त्या एखाद्या मोठ्या विहिरीमध्ये टाकून द्यायचा की त्या ठिकाणी सर्व प्रकारचे प्राणी त्याला त्रास देत असतात, दंश करत असतात. वैश्वदेवहीन जे नर त्याशी भोजन समग्र कृमी भक्षिती सर्व शरीर आपण सत्वर तयाशी बक्षी. इथं जेवढं मांसाहार केला जातोय, अनेक पशुपक्षी खातात, ह्या सर्वांचा तिथं बदला घेतला जातो. त्या माणसाला फार भयंकर मोठी शिक्षा असते, तरी सुद्धा माणसाला ते आवडते आणि माणूस खात राहतंय. कळतंय ते बी खातंय, नाही कळत ते बी खातंय आणि शेवटी तिथं गेल्यावर शिक्षा भोगतंय आणि मग तिथं मोठ्यानं ओरडत असते. कोण सोडवणार? पण म्हणून परमेश्वराचं नामस्मरण पाहिजे.
जिथं भक्ती आहे तिथं शक्ती आहे. कारण भक्ती असली की पापाचा नाश होतो, म्हणून जाताना तो निर्मळ जातो. ब्राह्मणाचे हरती धन, जे ब्राह्मणाची चोरी करतात, त्यांचे मांस तप्त शस्त्रे करुणी तोडीशी यमदूत जान परश्री गमन जो करे. जो परश्री गमन करतो, जो मांस खातो, त्याला तप्त भूमीवरून, तप्त लोखंडावरून फिरवलं, तप्त विस्तवावरून फिरवलं जातं. आणि जे यमदूत असतात ते सांडशीने त्याचा मांस तोडून फेकत असतात. म्हणून बाबांनो, अथवा नार्यासे जार लोहमूर्ती अग्नी तप्त समग्र, त्याशी अलिंगवी सूर्यपुत्र जो नर करी अज्ञान. काय सांगितलं यामध्ये? आपली अर्धांगिनी आहे किंवा कुणाचीही अर्धांगिनी आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी जर अन्न खाल्लं, पाणी प्याला, तर ते चांगलं नसतं. त्यामुळं काय त्रास होतो तो ऐका. त्याला सूर्यपुत्र म्हणजे साक्षात यमधर्म त्रास देतो. अग्नीमध्ये टाकत असतो, मोठमोठ्या जाळामध्ये टाकत असतो आणि लोकांना ढवसून त्याला ढकलत असतो परत माघारी, आणि त्याला त्रास होत असतो. जो नरकारी अज्ञान. म्हणून मानवाच्या जन्माला आल्यानंतर अज्ञानपण सोडलं पाहिजे आणि सुज्ञान झालं पाहिजे. सुज्ञान झालं पाहिजे म्हणजे नुसतं संसार करणं नव्हे, तर नामस्मरण करणं, जपमाळ करणं आणि व्रतवैकल्य करणं, ह्याला सज्ञान म्हटलं झालं आहे. म्हणून अज्ञानातून बाहेर निघालं पाहिजे. नाना परी पाखंड सेवन, अनेक तऱ्हेचा माणूस सेवन करत असतो. जो नर करे अज्ञान. अज्ञान असेल तर गोष्टी वेगळ्या आहे, त्याला काही कळतच नाही. परंतु सुज्ञान असून जर जाणून बुजून करत असेल तर 10 पट त्रास आहे त्या ठिकाणी. वैतरणी नदी माझी त्याशी पतन. वैतरी नावाची एक नदी आहे पहा त्या ठिकाणी. पुय विनमुत्रान पूर्ण जी का. ती नदी कशी आहे? लघवीसारखं म्हणजे मुतासारखं पाणी वाहतंय आणि त्यामध्ये दुर्गंधी, घाण, हजारो कोसावतीचा वास येत असेल इतकी दुर्गंधी त्या नदीमध्ये असते. पूय विनमुत्रान पूर्ण जी का. त्या नदीमध्ये ढकलत असतात. रजस्वलेचा संपर्क करते आणि आपले अर्धांगिनी लांब बसल्यानंतर किंवा कुणाची असो, पण त्या ठिकाणी तुम्ही जेवलं नाही पाहिजे, पाणी पिलं नाही पाहिजे, नाहीतर त्याच्यासाठी ही शिक्षा आहे. स्नान शौचन आचरती पुय पूर्ण समुद्रात घोलिते. अशा लोकांसाठी तर समुद्रच निर्माण केला आहे आणि त्या समुद्रामध्ये टाकून देतात, घाण समुद्रामध्ये टाकून देतात. पृथ्वीवर फक्त कसा समुद्र आहे? एक खारट आहे आणि एक गोड समुद्र आहे. पण त्या ठिकाणी तसं नाही. त्या ठिकाणी प्रत्येकाच्या कर्मानुसार, प्रत्येकाच्या पापानुसार त्याला शिक्षा असते आणि पुण्यानुसार त्याला मोक्ष असते. पूय पूर्ण समुद्रात घालिती भास्कर निशापती जवळशी. आणि त्या ठिकाणी सूर्य इतका तापलेला असतो की त्याच्या आपल्या अंगाची लहायलाय होते आणि आपलं शरीर हजारो वेळा जळून जातं. पुन्हा त्याला अमृत शिंपून सरळ केलं जातं, पुन्हा शिक्षा दिली जाते. जे आचरती दंभ यज्ञ. मी जे म्हणतात, मासर कोणीच नाही, मी म्हणजे मीच. त्यासाठी का दंड आहे? वृथा पशुचे करती हनना. ज्याप्रमाणे या ठिकाणी पशुपक्ष्याला त्रास दिला जातो त्याप्रमाणे ते त्रास देत असतात. वृथा पशुचे करती हनना. पशु असो पक्षी असो, तो आपला गुन्हेगार नाही, मग त्याला विनाकारण मारणं आणि पुन्हा आणखीन त्याचा मांस खाणं, लाखो पट पाप निर्माण होणं. तेही भोगिती नरक दारुण मृगयाभिशान जंतो वदिती. त्याला तर भयंकर त्रास आहे. त्याला तर बारीक बारीक असे जंतू सोडले जातात आणि ते जंतू त्या माणसाच्या सर्व अंगाला चावतात. एक लक्ष लावून निरंतर बाण सोडती निर्दय जर. तैसेची त्याचे समग्र शरीर यमकिंकर खोचती बळे.
हजारो लाखो बाण त्याच्यावर सोडले जातात आणि त्याच्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या केल्या जातात. मग पहा किती त्रास होत असेल त्या ठिकाणी, पण सोडविणारा कोणी सुद्धा नाही. आणि त्या ठिकाणी यमदूत असतात, अनेक प्रकारचे असतात, अनेक प्रकारे त्रास देत असतात. अग्नी लावी आणि घाली विष, कुणाच्या घराला अग्नी आपण ह्या ठिकाणी लावली, कुणाला विष घातलं, त्यासाठी काय आहे शिक्षा? चोरी करी रात्रंदिवस शतावधी श्वाने, त्यास डस्ते मांस भक्षावया. बघा, अशा माणसाला एकाच वेळी 100हून जास्त कुत्रे असतात, ते त्या माणसाला कणाकण चावून त्याचे मांस तोडत असतात. तेने करुणे रोदन, आणि त्या त्रासामुळं नुसता माणूस त्या ठिकाणी प्रेतात्मा रडत असतो. जो करी कुटर क्रयपण, कुठ साक्षी देई समजोन, तयाशी गहन नरक प्राप्त. या ठिकाणी वाईट कर्म करणाऱ्याला तिथं फार मोठा त्रास आहे रे बाबानो. 100 योजने उंच पर्वत, किती 100 योजने इतका उंच पर्वत असतो. अधो शिरे खाली ढकलित, आणि त्यातून त्याला खाली ढकलून दिलं जातं. म्हणजे प्रत्येकाला नाही, त्याच्या पाप पुण्यानुसार. सर्व सुरापान जे अधमा करते, तयांचे बांधित पाय दोन्ही. सुरापान म्हणजे काय? जे दारू पितात, गांजा वडतात, भारी भारी मद देऊन पितात, त्यांच्यासाठी काय शिक्षा आहे पहा. सुरापान जे अधम करीत, तयाचे बांधित पाय दोन्ही. त्याचे दोन्ही पाय बांधले जातात, दोन्ही हात बांधले जातात. अग्नि माझी टाकून देती, लोहरस पान करविती. अग्निमत टाकतात, पण त्याला कडलेला लोखंडाचा रस पाजला जातो. नरनारीची ऐशी गती, निश्रये खगपती होतसे. आणि त्या ठिकाणी खगपती म्हणजे सूर्याचा मुलगा यमधर्मनाथ असतो. रूप विद्या तपवित्त, आणि जन्म होता ब्राह्मणात. बघा, ज्याचा ब्राह्मणाच्या घरी जन्म होतो तो कसा असावा? रूपानं असावा, विद्येनं असावा, तपानं असावा, चांगला गुणवान असावा. अभिमाने जे परनिंदा करीत, माझं कोण काय करणार आहे म्हणून माणूस कोणाची निंदा करत राहतो. त्यासाठी काय शिक्षा आहे? क्षार कर्दमात ते पडते. क्षार म्हणजे कुठं? नुसतं मिठाचं असतं, मिठाचे ढेगारे असतात, मारतात रक्त गळ्यापर्यंत, आणि त्यामध्ये ढकलून देत असतात, टाकून देत असतात. मग ते मीठ झोपतं सर्व अंगाला आणि त्रास होतो माणसाला. अभिचारे हरिती प्राण, काय करणं असताना कोणाचे मर्डर करायचे, कोणाला मारून टाकायचं. राक्षस त्याशी भक्षती जाण, लगेच त्या प्रेतात्म्याला राक्षस खातात. खाल्ला की परत त्याची हाड थोकली की पुन्हा जेव्हा शंपटला अमृत की पुन्हा तो आहे असा, पुन्हा त्याला खातात राहून. रक्षो गण रुधिर पान, आणि त्याचे रक्त पिणारे वेगळे आहेत. उर्गनाशना करती पै, ग्रामात अथवा अरण्यात, गावात किंवा अरण्यात. गृहातही जे विश्वासघात, किंवा घरामध्ये जे विश्वासघात करतात, करीती त्याशी बकका कनिश्रित, लोह तुंडे विदारित शूलप्राय. त्याला लगेच पशुपक्ष्यांचा देह द्यायचा, आणि मग त्याची बघायची परिस्थिती कशी होते ती, मग त्याला अनेक तऱ्हेनं त्रास द्यायला सुरुवात करायचा. सत्यत्वान ते करुणे, वारंवार युद्ध जिंकी प्राणी. आणि जे युद्ध करतात विनाकारण इतर लोकांचा जीव जातो. युद्ध एकाचं दोघाचं असतं, पण लाखो माणसं मृत्यू पावतात, त्यांना तर फार मोठी शिक्षा आहे. तो पडे दंड शुकस्थानी, पंचवदनानी भक्षती सर्प. आणि त्याला खाण्यासाठी 5 मुखी सर्प असतात, पंचमुखी नाग असतात, चावण्यासाठी राहून. क्रोधे नेत्र करुणी रक्त, आणि त्यांचे डोळे कसे असतात? त्याला राग आला असता आणि लाल भडक त्यांचे डोळे रक्तासारखे असतात. अतिथी अशी विलोकित, ते समोरच्याकडे पाहतात आणि दंश करतात.
वज्र तुंडबक बहुत नेत्र फोडिती तयाचे. आणि तिथं पक्षी असतात मोठमोठे, ते ताबडतोब टोचीनं अनेक वेळा डोळे फोडतात, पण तिथं पुन्हा डोळे आहेतच. धनव्याचे भीती करुण, काय सांगितलं? धनव्याचे भीती करुण जो तिर्यक करी प्रेक्षण सर्वापरी अभिशंकिन वायस नाशन त्याचे करते. आता बघा, इथं कोणाचं काय असलं, प्रेत असली पडली, काय झालं, कोण मे जनावरं मेली की कावळे जाऊन टावच्या मारत बसतात. तर तिथं त्याला कावळा बनवलं जातं, सांगितलं जा मांस भक्षण कर, मार यांना टोचा, काय एवढ्या मारायचं तेवढ्या. जो अग्नीचे न करे सेवण नावडे ज्याची धर्माचरण लज्जेने नसे जाशी भान व्रतदान कधी न करे. व्रतदान केलं पाहिजे, म्हणजे उपवास केला पाहिजे, व्रत केलं पाहिजे, सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. टाकी वर्णाश्रमाचार विष्णू भक्ती विमुख निरंतर. त्याला वर्णाश्रम म्हणजे वेगळ्या वेगळ्या समाजामध्ये जन्माला टाकत असतात की त्याला भगवंताची भक्तीच करता येऊ नये. तो मेल्यावरी नर महाभयंकर नरक भोगी, आणि तो मृत्यू माणूस पावल्यानंतर महाभयंकर त्याला त्या ठिकाणी नरक यातना भोगाव्या लागतात. कल्पपर्यंत नरक भोग. चंद्र सूर्य आहे तो पण त्याला नरक भोग, त्याला सुट्टी नाही. पापानुरूपे भोगावा सांग लागतो यास्तवा व्यंग स्मरण सांग माझे की जे. म्हणून सांगितलंय, गरुडशरला सांगतात भगवान विष्णू. म्हणून भक्तांना, लोकांना, मानवांना, सर्वांना सांगा की बाबांनो माझं स्मरण करा, म्हणजे तुम्ही या सर्वापासून मुक्त व्हाल. सर्व काल करिता नामस्करण विशेष याचना चुकती जाण. ह्या सर्व यातना चुकायच्या असते, हा सर्व त्रास जर देवाघरी भोगायचा नसेल या लोकांमध्ये, तर काय परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे आणि सद्गुरू कृपा घेतली पाहिजे आणि जपमाळ जपली पाहिजे. आणि जपमाळ नसेल तरी राम नाम हे कृष्ण विठ्ठल असं म्हटलं पाहिजे. पापरूपी रोग दारुण भेषज सुलक्षण नाम माझे. मी सर्वापासून दूर आहे, शापापासून दूर आहे, कर्मापासून दूर आहे, मी सर्वापासून दूर आहे. परंतु जे त्याच्या आतमध्ये आहेत, अंडरमध्ये आहेत, त्या सर्वांनी पुण्यप्रभाव निर्माण केला पाहिजे, माझं स्मरण केलं पाहिजे. म्हणून कृष्ण भगवान म्हणतात अर्जुनाला, अर्जुना मला भस, मलाच भस, मीच शिव आहे, मीच विष्णू आहे, मीच ब्रह्म आहे, 33 कोटी देवसुद्धा मीच आहे. पूर्ववयी केले पातक उत्तरवयी भजन समक्य. तरुणपणात पाप मी म्हणून पाप करायचं, कोणत्या बापाला भ्यायचं नाही. आणि मग म्हातारपणे म्हणायचं राम 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 राम, आणणारे पोते कुठेतरी, चला रे भजन ऐकाय, चला रे कीर्तन ऐकायला. तुला नेतो कोण? तुझे पाय झालेले असतात डोळे, कोण तुला नेणार? म्हणून हातपाय चांगले आहेत तोवर भजन कर, कीर्तन ऐक, पुतेपुराण ऐक, सगळं काय कर, तीर्थयात्रा कर. जाग्यावर बसल्या तुला खाळग्याशिवाय काय मिळते रे बाबा, आणि मी सरणाशिवाय काय प्राप्त होणार आहे? म्हणून हातपाय चालतात तर सगळं पुण्यप्रभाव निर्माण करून घे. करिता सर्व जळे पातक शेखी लोक उत्तम मिळे. भूमीवरती काय करायचं तेवढं पुण्य कर, पोटभर पुण्य कर. ज्याप्रमाणे आपण अन्न पोटभर खातो, पाणी पोटभर पितो, त्याप्रमाणे परमेश्वराचं नामस्मरण पोट कंटाळा येईपर्यंत कर, म्हणजे सर्व पापातून मुक्ती होईल आणि तुला माझ्याकडचा रस्ता मिळेल रे बाबा. तुला तिकडे जायची गरज नाही पडणार. क्रोध लोभ विवर्जिता. क्रोध आणि लोभ, क्रोध एक जास्त नाही पाहिजे आणि कोणाचं काही मला मिळावं हा लोभ नाही पाहिजे. परमधर्म नित्याचरत. जो आपला धर्म आहे त्या नियमाप्रमाणे वागलं पाहिजे, धर्माचं आचरण केलं पाहिजे. सर्व काळ सत्य बोलत. नेहमी माणसानं खरं बोललं पाहिजे. मृत्यू आला तरी चालेल पण खरं पण सोडायचं नाही.
सर्व काळ सत्य बोलत, असत्यात जे का सत्य असे. तो असत्य जरी बोलला पारवर तर त्यामध्ये सुद्धा सत्य असलं पाहिजे. सत्यरूप होय सत्य, असत्य रूप होई सत्य. कित्येक असत्य स्वर्गी जात, कित्येक भोगित सत्य नरक. काय काय असत्य गोष्टी यमनगरीपर्यंत जात असतात. काय काय असत्य गोष्टी ज्या असतात ते भगवंतापर्यंत जात असतात. आणि जे भगवंतापर्यंत असत्य जातं ते कोणतं असतं? न कळलं आपण कोणाचे प्राण वाचवलेला असतो, आपल्यातून काहीतरी महापुण्य घडलेलं असतं. वैनते या तुझला गुण, स्पष्ट करीतो निरोपण. गो ब्राह्मणाचे हित जाण, हिंसा सुलक्षण वर्णियाचे. आणि वैनते या नदी कशी असते, आणि या ठिकाणी गोब्राह्मण म्हणजे गाय आणि ब्राह्मणांचं या ठिकाणी पाप पुण्य सांगितलं आहे. आणि स्त्रियांचे प्रोत्साहन, वरकन्याची कीर्ती सुलक्षण. आणि जेथे सर्व स्वनाशन, प्राणहनन प्राप्त झालिया. म्हणून कुणाचंही लगीन ठरवावं पण मोडावं नाही. वेल मानाला चढतोय तर चढून द्यावा. नाही त्या गोष्टी केल्या तर मग महार मोठं पाप असतं. त्यामध्ये आपल्या प्राणाची हानी कधीही होऊ शकते, कधीही मृत्यू माणसाला प्राप्त होऊ शकतो. इतक्या स्थानी बोलता सत्य. बघा काय काय माणसं पैसे घेतात, ह्याचं लग्न ठरव, त्याचं लग्न ठरव, ह्याला चुगली कर, त्याला चुगली कर. पण त्याला तो माणूस पुढचा विचारच करत नाही ना. कारण ते स्वतःला म्हणतो मी म्हणजे मीच आहे, नुसतं मिशीला मोकळा पीळ देईल. पण तिथं मिशी नसतेच की, तिथे मिशील धरून हलवलं जातं. तेची स्वर्गी होत असे सत्य. हिथं जे तुम्ही करताय, आपण म्हणतो कोण आहे मला बघायला? नारायण आहे ना वरती, त्याला वरून स्लाबमधून खालचं बी दिसतं, सगळं 7 पातळातलं सगळं दिसतं. या लागी बोलावे प्रिय हित, प्रिय विरहित बोलू नये. चांगलंच बोलावं बोलणारानं. आहो तरी म्हणायचं आहे आणि कार तरी म्हणायचं आहे. मग आहो म्हटलं तर त्यामध्ये काय आहे? तुमचा शुभपणा आहे, तुमचा चांगलेपणा प्राप्त होतो तुम्हाला. सबे माझी नक्की जे गमन, गेल्याशी बोलावे समजून. आपलं ज्ञान नाही ज्या गोष्टीचं, ती गोष्ट एखाद्या सभेमध्ये जाऊन नाही बोलावी. बोलता बोलता पाप घन. आपण नुसताच बोला जातो, काहीच कोणत्या गोष्टी माहिती नसते. मग आपल्याकडून कुणाला तरी चुकीचा शब्द जातो. आणि काय होतं त्यामुळं? आहे म्हणून न जावे सभेशी. आणि ज्ञान आहे म्हणून सुद्धा सभेमध्ये नाही जावं, कारण सभा ही सभाच असते, ती जन्माची मुभा बाजूला करते. व्रतभंग व्रतबंध वृक्षोत्सर्ग, प्रायचित्त चिकित्सक. शास्त्रविरहित बोलता देख, ब्रह्मघातक तो होई. शास्त्र धरून बोललं पाहिजे. कुठेही 4 माणसात बोलताना, पुराण वाचताना, दुसऱ्याला कोणत्याही कथेचा सविस्तर अर्थ सांगताना खरं आहे तेच बोललं पाहिजे. नाही ते बोललं तर ब्रह्मघात होतो. म्हणजे फटाफट अटॅक येणं, कुठेही ठेस लागून मरणं, ॲक्सिडेंट होणं, मर्डर होणं, असे परिस्थिती होते. न पुसताही यथा तथ्य, पुसल्या धर्म सांगिजे समस्त. आपला कोणी धर्म विचारला तर सांगावा, आणि खरा धर्म आहे तोच सांगावा, दडवून नाही ठेवावा. धर्मज्ञ बोलावया निश्रिता, नियुक्ता नियुक्त योग्य असे. आपण बोलतो जगाला पटलं पाहिजे तर बोलावं, नाही तर बोलू नये. क्रूर अथवा कठोर, खळभूत द्रोही शठणार. माणूस क्रूरता कमी पाहिजे, इतका बी राग नाही पाहिजे की दुसऱ्याला आपण का त्याला घालू आणि आपण बी कायमचा आत जाऊन बसू, असा बी राग नाही पाहिजे. राग कमी पाहिजे. का तर आपल्या रागामुळं आपलाही त्रास होऊ शकतो, नंतर आपल्या घरालाही त्रास होऊ शकतो. याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून कोणाला क्रूरतेनं त्रास देऊ नये.
खळभूतद्रोही षटनर. ह्याला डवस त्याला डवस, ह्याला काय म्हण त्याला काय म्हण, आणि स्वतःला मेमी म्हणायचं, दुसऱ्याला त्रास देत राहायचं. असा मूर्ख माणसाला काय आहे. ते गंगा तटवासे निरंतर, पावन सत्वर पय होते. अशाने गंगेच्या तीरावर बसून, गंगेच्या किनारी बसून परमेश्वराचं, काशी विश्वनाथाचं नामस्मरण केलं पाहिजे, विष्णू नामस्मरण केलं पाहिजे, कोणत्याही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. तो त्या पापातून मुक्त होईल. शांती स्थिराने दांत दयाळो. माणूस शांत पाहिजे, स्थिर पाहिजे, आणि दयाळूपणा त्याच्याजवळ पाहिजे. आणि क्षमावंत प्रियवादी संतोषयुक्त मम पुरा प्रतहेती. म्हणून काय सांगितलं, जे नित्य स्नान करतात, अन्नदान करतात, जे दुसऱ्याला ताणल्याचे ताण जाणतात, भुकाल्याचे भूक जाणतात, असे लोक माझ्या परीने येतात, असं भगवंतांनी सांगितलं. वस्त्रदानाशी नग्न पात्र, धनदानाशी ऋषीवर, कष्टे मिळवणी द्रव्य समग्र, घरी पुरवणी ठेविती. वस्त्रदान केलं पाहिजे, गोरगरिबांना वस्त्रदान केलं पाहिजे, त्याला धनदान केलं पाहिजे, एखाद्याला अन्नदान केलं पाहिजे. आणि हे जर नाही केलं आणि नुसतं धन साठवलं आणि एका ठिकाणी पुरून ठेवलं तर ते धन त्या ठिकाणी राहत नाही. ते धन जागा सोडून दुसरीकडे निघून जात असतं. परोपकारा कधी न लाविती. हा ध्येय आहे, हा परोपकारासाठी आहे, स्वतःसाठी नाही. आणि माणसं हे स्वतःसाठी शरीराचा उपयोग करतात, इतरांसाठी करत नाहीत. हो, एखादा पडला तर म्हणजे पडू दे, ह्याला एक ठेस काय, अजून 10 ठेसा लागवते, पण त्याला उठवून उभा करणार नाहीत. रस्त्याला दगड पडला बाजूला सारणार नाहीत, काटे पडले बाजूला सारणार नाहीत, मध्ये ढकलतील. अशी काय माणसं असतात. त्यांना मेल्यानंतर भयंकर त्रास असतो. मेल्यावरी पिशाच होती. ही मेलेच भूत होतात, ह्यांना यमलोक जायची गरज पण नाही. ज्याप्रमाणे दुर्योधन मेल्याबरोबर, प्राण सोडल्याबरोबर कृष्ण भगवंताने सांगितलं तर तुझा प्राण बाहेर निघाला की तू पिशाच होशील, इतकं तो महापाप केलेस. आणि तसंच झालं. त्याप्रमाणे ह्या लोकांचं विलून सांगितलं. स्वगृहा माझी वास करीतीन, कदा न सोडती धन येत. आणि अशी माणसं जरी मेली आणि स्वतःचं धन घरात असलं तर घरातच थांबतील येऊन, पण घर कायमचं सोडणार नाहीत. जोपर्यंत धन त्याला प्राप्त होत नाही आणि दुसरा कोणी ते धनाचा वापर करताना सापडत नाही आणि त्याला ते घेऊन जात नाही, तोपर्यंत तो माणूस हितच राहत असतो. ऐसे जे सद्धर्म विमुख, असे जे परमेश्वराच्या विरुद्ध वागणारे, त्यांचा ऐसा प्रकार देख. जे आपले धन सकळिक, धर्मार्थाने कवेचती सदा. ज्यांना ज्ञान आहे हे सर्व, ते त्या धनाचा वापर कसा करतात, दान धर्म करत असतात. प्रत्येक तीर्थावर जाऊन त्याचं काही ना काही वस्तू घेऊन ते वाटत असतात आणि ते धन संपूर्ण परमेश्वराच्या सत्कीर्तीला प्राप्त करून घेतात. ते सर्व मनुष्य रूपे करुणा माझे अंश असते जाण. आणि ते सर्वजण परोपकार करणारे, धनधान्य सर्व दानधर्म करणारे, स्वतःसाठी वापरून इतरांसाठी राहायला वाटणारे, हे सर्व माझ्यापर्यंत येतात. असं विष्णू महाभगवान म्हणतात. कुणाला? गरुडेश्वराला. ते सगळे माझे अंश आहेत. जे चांगलं वागतात, चांगलं करतात, चांगलं राहतात, ते माझ्याजवळच येतात. ते लोके जात नाही आणि मी त्यांना नेऊन देत नाही. ते मेल्यावरी माझे स्थान पावती जान खगपती. खगपती म्हणजे हे सूर्याच्या पुत्रा, हे माझं वचन आहे की जे पुण्य करतात ते माझ्याजवळच येतात. या षष्ठाध्यायी निरूपणा, ह्या 6व्या अध्यायामध्ये हे निरूपण सांगितलं आहे. नरक संस्था सांगितले पूर्ण. पुण्य केल्यानंतर परमेश्वर प्राप्त होतो, पाप केल्यानंतर यमलोक प्राप्त होतो, हे यामध्ये सांगितलं. आणि अनेक यातना कशा मिळतात तेही सांगितलं. प्रत्येक यातना दारुण अनुक्रमान निवेदिल्या. जेवढे यातना त्या यमलोकामध्ये मिळतात तेवढे यातना या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहेत.
हे पाहोने ऐकोनी पाप नाचरावे मनुजांनी. मनुजांनी म्हणजे मानवानं हे ऐकल्यानंतर का होईना पण ते पाप करणं सोडून द्यावं. माधव निवेदी गरुडा लागोने. माधव म्हणजे भगवंत. सूत मुनी प्रति माधव म्हणे. इति श्री गरुड पुराणे प्रेत कल्पे गरुड नारायण संवादे नरकवर्णनम नाम षष्ठोध्याय. आणि या ठिकाणी महाविष्णूंनी त्यांचं वाहन गरुडेश्वराचं या ठिकाणी कथा संपलेली आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्ष्मीनारायण भगवान की जय.